रावल्या अरे मी आज लय जोरात पळाल्या. अरे मग मिनी हायच भारी होय की नाही. तुम्ही सगळे आर्मी भरतीची तयारी करताय का? हो. तू एकटाच करतोयस की सगळे करतायत? नाही, आम्ही सगळेच करतोय. मुली पण प्रॅक्टिस करतायत हे बघून छान वाटलं. अहो पण तुम्ही इकडे नवीनच दिसताय. मी नवीनच आहे. इकडेच आलो होतो फार्म हाऊस वरती. गाव कोणतं तुमचं? मी साताऱ्याचा. असं होय. चला तुम्ही कंटिन्यू करा. बेस्ट ऑफ लक. थँक्यू सर. हॅलो सर. सर काय रे? सर मला काहीतरी विचारायचं होतं. विचारू? विचार की. तुम्ही आर्मीत आहात का? असं का विचारलंस? तुमचं आर्मी विषयीचं प्रेम बघून मला असं वाटलं म्हणून विचारलं. बरोबर ओळखलंस. मी मेजर जनरल सयाजी शिंदे. सर तुम्ही गावात किती दिवस आहे? असेल मी 4-5 दिवस. का रे? सर आमची एक मदत कराल? कसली? म्हणजे तुम्ही जोपर्यंत गावात आहे तोपर्यंत आमची ट्रेनिंग घ्याल? नाही म्हणजे तुम्हाला वेळ असेल तर. ठीक आहे. उद्या सकाळी सगळेजण 6 वाजता इथे हजर हवेत. यस सर. थँक्यू सर. रावल्या कोण माणूस होता तो? त्याला तो सॅलड मारला. वैभ्या तुला माहित आहे का ते कोण होते? अरे आता आम्हाला माहित नाही म्हणून तू तुला विचारतोय ना. अरे ते आर्मी ऑफिसर होते. आर्मी ऑफिसर? हा. अरे पण त्यांच्या का बघून तर वाटत नाही ते आर्मी ऑफिसर आहेत म्हणून. बरं जाऊ दे. तू म्हणतोय ना मग असतील. पण मला वाटलं होतं की ती सारं सुद्धा माणूस नसतील म्हणून. हा तुला वाटणारच. आधी तुझ्या का बघ शेतात उभं केलेलं बुजगावणं वाटत आहे. मी असू दे बुजगावनं. तू बघ कसा भिकाऱ्यासारखा दिसतोय. मी बी करीन ना. मग दे मला पैसे. आता नाही माझ्याकडं. आता कशी जागा आली तुझ्या का पैसे नाही म्हणजे तू बी करीन. तुझ्याकडे आहेत का? आणि मग थांब दाखवतो तुला. हे बघ 2 रुपये आहेत ना. असणारच. भिकाऱ्यांकडे चिल्लरच असते. तुम्ही दोघं ना कधीच सुधारणार नाही. चला आता. हे अंजे तू काय सारखी मला बोलत असते आणि हिची बाजू नको घेत जाऊ काय. तुला ना दिली गावतात फिकून. ए वैभ्या माझ्यावर नको येऊ. एकदा या झापडीत पाणी पाजल. चल गप. आता कसं गप बसला? असंच पाहिजे तुला. फोन का नाही लागेल? ए बाब्या काय विचार करते इथं? ओ बाबू शेठ अहो सांगा कसला विचार करताय? हा अरे नाही म्हणजे आम्हाला कळलं असतं आम्ही मग थोडा विचार केला असता. हा तेवढी तुम्हाला मदत. काय नाही रे. सायली इकडे येणार होती अजून आली नाही. अरे तिला सांगितलं होतं ना तो इकडे यायला. सांगितलं होतं पण कशी काय नाही आली काय माहिती. अरे मग तिला काहीतरी काम असेल म्हणून ती आली नसेल. तसं नाही ती करायची. काम असतं तर तसं सांगितलं असं तिने मला. असं आहे का? एवढंच आहे ना? प्रथम मी आलोच जाऊन. आता कुठे झाला? तू थांब रे आलो. बाब्या विचारलं का सायलीला? नाही तिला नाही विचारलं. चिन्याला कशाला घेऊन आलाय? अरे चिन्याच आपलं काम करील. आता हा काय काम करणार आपलं? अरे ते तुला नाही कळायचं. पडायचं वन पेन आहे का? वहीन पेन नसेल पण कागद आणि पेन असेल. बरं थांब मी घेऊन आलो. तर याच्यामध्ये ना सायलीला चिठ्ठी लिही आणि चिन्यापाशी देऊ पाठवून. वैभ्या आता चिठ्ठीचा जमाना राहिलाय का आता?
अरे नाही राहिलं मला पण माहिती आहे, पण ही चिठ्ठीच आपलं काम करेल. आणि हे बघ, जुनं ते सोनं असते, कळलं का? दर लिदर नका बघू. हे इकडे ये बघ, ही चिठ्ठी कोणाला नेऊ द्या ना? साईल त्याला नेऊन द्यायची आणि तिला काय म्हणायचं, बाब्यादान दिले, कळलं का? जा लवकर जा. भैया वाढीव कार्यक्रम नाही करणार ना? अरे हा लोकांसाठी वाढीव कार्यक्रम करतो रे, तुझ्यासाठी नाही करणार. बरं चल, आंब्याखाली बसू आपण. हा चल, येईल तवरती. होय करू ती खालच्या आईच्या प्रीतीचं लग्न झालं ना? हा झालं की, पळून गेली ती. अगं पण ते सम्राट आणि तिचं होतं ना, अशी कशी पळून गेली? तो सम्राट किती जीव लावायचा तिला. हो तू जीव लावायचा ग, पण त्याच्याकडे पैसा थोडी होता. आता त्याच्यासोबत लग्न झालंय का नाही, त्याच्याकडे लय पैसा आहे आणि पुण्याला कामाला बी आहे म्हणून. मला या पोरींचं मनच कळत नाही. एका सोबत असताना दुसऱ्या सोबत कसं काय पळून जातात ग? सायले, हे प्रेम प्रेम का नाही, सगळं मोहमाया आहे बघ. ज्याच्याकडे पैसा असते का नाही, त्यालाच किंमत असते. कळलं? चल. सायले द चिठ्ठी. ए बांडुगुळा, देव काय काना खाली? तुझ्या एवढी आहे ती तिला चिठ्ठी द्यायलाच? तुझ्या आईला सांगते ना तुझं. ए रुते, माझी नाही, बाबेरान दिले. मग असं सांगायचं की आधी? तू गिरणत बंद व्हायला पाहिजे. लय नको बोलू. तू नको बोलू लय जास्त. द सायले चिठ्ठी. ए चिन्या, काय? चल माझ्यासोबत. काय रे वैद्या, काम झाली वाटतं? काम? अगं कसली काम? मला तर आज दिवसभर काय कामच नव्हती. वय बाकीच्यांची झाली का काम? झाली आमची कामं. हे ऋती, तू काय इथं बसली? चल आपण तिकडे जा. इकडे काटा टोचतात का? नाही. बस इथंच. अगं तू काय येडी आहे काय? तू काय यांच्या प्रेमाच्या गप्पा आहे का इथं बसत आहे काय? अगं त्यांना थोडीची प्रायव्हसी दे, त्यांना गुलू बोलू दे थोडेसे. चल. आज डायरेक्ट चिठ्ठीच पाठवली. हा मग तुझा तो मोबाईल चुलीत घाल. सकाळपासून फोन लावतोय, एक फोन नाही लागला. अरे फोन घरी होता आणि आमच्या घरात काय रेंज आहे तेव्हा? मग कवा कवा कसं काय लागतोय? आजच बरं नाही लागला. अरे तेव्हा खिडकीत ठेवलेला असतो आणि एवढंच फोनवर बोलायला लागतंय तर घे की एखादा टावर बसून. हा तेवढंच राहिले, ते पण करतो आता. प्रेमात काय सगळंच करतो ना. बरं ते जाऊ दे, आली ना मी आता, चिडू नको ना. आज काम नव्हती वाटतं? झाली सगळी कामं. अरे वा, आज लवकर उरकली काम. आज बाबा आलता ना, बाबांनी सगळी कामं केली, लवकर झालं सगळं आज. मामांना कशाला काम सांगतोस रे? तुला नाही करता येत का? त्यांचा आधीच पाय दुखतात. अरे वा, सासऱ्याची तर लईच काळजी आहे. मग आहेच. तुला काय प्रॉब्लेम आहे का? नाही बुवा, मला काय प्रॉब्लेम असणार आहे, पण सासऱ्यासोबत त्याच्या पोराची पण काळजी कर की जरा. त्याची तर लय काळजी, ते शब्दात नाही मांडता यायचं. का? कारण तू माझ्या काळजाचा तुकडा आहेस ना. खरंच? खरंच. खरंच? आज काम झाली म्हणून पोर लयच रंगात आले. त्या दिवशी तर लय आकडत होता, मला काय माहित काय माहित. अगं त्या दिवशी खरंच काम होती, तू बघितलं नाही का किती काम होतं मला पडाळीमध्ये. बरं ते जाऊ दे. मी काय म्हणते, तू परीक्षा देणार होता, त्याचं काय झालं? द्यायची होती, म्हणजे तसा अभ्यास चालू आहे माझा, पण मला आहे ना तिकडे शहरात मनच नाही लागत ग. गावाला कसं जरा बरं वाटते,
आपलं शेतात काम केलं म्हणजे निवांत. अरे बरोबर आहे तुझं. अरे पण नोकरीला लागलं तर सगळं चांगलं होईल ना. आणि तसं पण शहरात मिळतं की लगेच सगळं. हा, सगळं मिळत असेल शहरात, पण आपल्या गावासारखा मोकळा श्वास मिळतो का तिकडे? ते काय मला माहित नाही. उद्या आमच्या घरच्यांनी विचारलं जावई सरकारी नोकरीला आहे का, तर तू काय करणार? तरी पण शेतीच करणार. आणि समजा तुमच्या घरच्यांनी मला जर नाहीच दिली तर तू काय करणार? बघू तवाच तवा. तवाच तवा म्हणजे तू नोकरीला लागला ना तरच मी लग्न करणार. काय? लगेच काय? तू नोकरीला लाग नाही तर लागू नको. मी तुझ्यावरच प्रेम करणार आणि लग्न पण तुझ्याशीच करणार. बघू ना, बघशील. बघू. ऋती, अगं तू कॉलेज का नाही केलं पुढे? कॉलेज करून कोणाचंच भलं झालंय तेव्हा माझं व्हायचंय. आणि तसं बी लिहिणं आणि वाचण्यापुरते तरी शिकलेच की मी. हा, अगं पण तो 10वी नंतर ना पुढे एखादा क्लास करायला लागत होता. हा ना, मला पण करायचा होता पार्लरचा क्लास. अगं मग करायचं ना. तू जर पार्लरचा क्लास केला असता ना तर तुझं आपल्या गावामध्ये मोठं दुकान लागलं असतं, ऋतुजा ब्युटी पार्लर. हा ना. अगं मग का नाही केला? अरे आमच्या घरचे छान आहेत का तवा. बरं झालं बाई, त्यांनी तुला क्लास नाही करून दिला. तो जर क्लास केला असता ना आपल्या गावातल्या बाया काय काळ्या निळ्या केल्या असत्या तो. ए वायबे, तुला काय तुझ्यासारखी खुळी वाटली काय मी? सगळं कळतंय मला. बरं ती जाऊ दे. ऋती, अगं ती एवढी मोठी झाली पण तू अजून लग्न का नाही केलंय? तुला का माझ्या लग्नाची घाई झाली रे? अगं तसं नाही, माया बघण्यात ना एक लय गोंडस पोरगा आहे बघ. दिसायला लय भारी आहे तू. तुझ्यावर प्रेम लय करेल बघ. आणि पैशावाला पण आहे. पण त्याची ना त्याच्या बायकोकडून एक इच्छा आहे. काय? आता त्याला ना कबड्डीची टीम बनवायची. मग त्याला त्याच्या बायकोकडून 7 पोरं पाहिजेत. एक काम कर, तूच कर त्याच्यासोबत लग्न आणि क्रिकेटची टीम बनवा दोघ जण मिळून. चालले मी. अगं ऐकून तर घे. आज नाही आणला डबा? आज नाही आणला. का? असच. ही कुठे गेली दोघ जण? असतील इथेच कुठंतरी. चल जाऊ मग, परत मला मशीनला पाणी पण घालायचे. चल. का थांबायचे तुला? चल. राहुल्या, ए कुठे तुझा आर्मी ऑफिसर? हा, अजून काय कुठे दिसत नाही. फसवलं का काय आपल्याला? येत असतील ते. ते काय तुझ्यासारखं रिकाम टेकडत का? मी रिकामट्याकडा आणि तुला कामाची ना. हायच मी कामाची. जाऊ दे. गप बसा रे तुम्ही. राहुल्या सर येतील ना नक्की. अंजय सर ना आर्मी ऑफिसर आहेत आणि आर्मी ऑफिसर शब्दाचे पक्के असतात. येत असतील, पण त्यांना जर काम असेल. काय काम नसेल, सरळ सरळ फसवलं ना आपल्याला. कोणी कुणाला फसवलंय? कोणी नाही. हे मी ना, हिना मला फसवलं. ही म्हणते तुम्ही येणार नाही. तुम्ही तर आलं. ए माकडा, मी का म्हटले रे? अहो हिला इस्रायची सवय आहे. तिच्या लक्षात नसेल राहिली. तो टॉपिक सोडा. तुम्ही सगळे रेडी आहात? तुम्हाला मी तुमची प्रॅक्टिस घेतलेली चालणार आहे? हो सर. विचार करा, माझे रूल्स खूप स्ट्रिक्ट असतात. तुम्हा सगळ्यांना मान्य असतील? हो सर, आम्हाला मान्य आहे. परत म्हणू नका सर खूप त्रास देतात. विचार करा. सर यात काय विचार करायचा आहे? आम्हाला सगळ्या अटी मान्य आहेत. ओके गुड. आपण एक राऊंड मारून येऊया. लेट्स गो. या सर.
तुम्हालाही करायचंय. वैभव, तू राहुलचे पाय पकड. कम ऑन, लेट्स गो. कम ऑन, कीप गोइंग, कम ऑन. स्टॉप. डिप्स. 5 dips. Come on. Keep going. Keep going. Stop. 5 dips. Very good. Come on, walk. Stop. भाऊ तिकडे बघितलं का? तुम्ही अहो 2 दिवस गावात नव्हता तर इकडे काय चाललंय बघा. आता हा कोण नवीन उपट सोंड्या आलाय गावात? तसं मला पण एवढं काय माहित नाही, पण कोण का असं ना, आपल्याला काय करायचंय जाऊ दे. असं कसं? आपल्या गावात कोण येतंय कोण नाही याची माहिती आपल्याला नको? भाऊ मी काय म्हणतो, तू काही म्हणू नको. मला आजच्या आज या पावांची सगळी माहिती पाहिजे. कळलं? हो भाऊ. चल. मिने कुठे चालले एवढं तुझू? तुला काय करायचे? कुठं का जाईना मी? मला गारेगार खायला पैसे दे ना. माझ्याकडे नाही. मला नको सांगू. तुला काय वापन ठेवाय दिलत का? मिने लय बोलती हा. अरे मग आता काय बोलू, माझ्याकडे नाहीत पैसे. मिने मला नको सांगू. तू कोणाला मार नाही तर चुली कर कुठून पण आण, पण मला पैसे पाहिजेत म्हणजे पाहिजेत. बघ थांब, करू काहीतरी. इकडे सोचा. अरे कुठं चाललाय? नाही कुठे. लयच गडबडीत दिसतोय. तुला काय करायचंय? माझं मी बघेन. सोचा. अरे एवढं रागवायला काय झालं? मी एवढं प्रेमाने विचारिते ना. म्हणजे प्रेमाला लाव काढी, आणि तू मला किती बी मस्का लावलास ना तरी मी पागाळणार नाही, कळलं ना? आणि भाऊ तुला लय महत्वाचं काम आहे, मला जाऊ दे त्या बाजूला. मला पण सांग की, मी पण करते की मदत तुला. मदत? तू नको नको नको, तुझी मदत काय नको मला. तुझ्यामुळे एकदा फसलोय मी, आता नाही फसणार. सर बाजूला. अरे मी कधी फसवलं? बघ ते जाऊ दे. किती दमलाय बघ. ये इकडं. हे मिने. अरे ये ना, बस जरा. अरे किती दमलाय बघ. थांब तुला वारा घाली ते. सोचा. अरे मी खरंच बदलले. तुझा विश्वास नाही का माझ्यावर? बघ सांग, काय करू तुझ्यासाठी? मला आधी इथनं जाऊ दे. अरे थांब की सोचा, असं काय करतो? अय्यो मिनी सोचा, तुम्ही तर काय करतात ते? आम्ही नाही काय करत इथं. मिनीचा हात कशाला हातात घेतलाय? अरे तसं काय नाही, या मिनीनच धरलाय माझा हात. बंटी भाऊला सांगू का? हा जा सांग जा. आणि तसं बी भाऊचा लय विश्वास आहे माझ्यावर. एकदा विचार कर, नाहीतर लय मागात पडेल. अरे महागात पडू दे नाही तर स्वस्तात पडू दे. जा सांग जा. सोच्या. अरे हे पोरले बांडगोळे खरंच गावभर करील ते. मला तर लय बे वाटत याच. मी नाही सांगणार, पण माझी एक आट आहे. कंची आट? मला एक गारेगार द्यायला लागल. 3 गारेगार द्यायला लागतील. 3 कशाला? तुम्ही तर दोघच आहेत ना. तू द्यायचं काम कर. नाही देत जा. मागची शिक्षा आठव. भाऊ 2 मिनिटं कोंबडा सोडू का? अय अजिबात कोंबडा सोडायचा नाही. कान पकड. हा देतो देतो. द्यायचं मग लवकर. पण आता माझ्याकडे पैसे नाहीत. उद्या देतो उद्या.
उद्या बिद्या काय नाही आजच दे, नाही तर बंटी भाऊना सांगल. बंटी भाऊ तुला निळ्या मध्ये घुसून आणतील. नाही नाही देतो. अख्खं पाकिट दे. बाय चोच्या. अहो या 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 साहेब, तुमचीच वाट पाहत होतो. मागे काय बघताय? तुम्हीच या बसा. मी साहेब? हो मी कसला साहेब? लय लाडत नको येऊ. आपलं काम झालं का नाही? हा काम झालंय, थोडंच राहिलंय बघा. झालंय का नाही? ते नाही झालं, पण उद्या होईल नक्की. मग एवढ्या वेळ काय गावात लोकांची हजामत करत होता का? नाही ते नाही ते काय, उद्याच्या उद्या आपलं काम झालं पाहिजे. हो भाऊ. चला लागा कामाला.